नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण चविष्ट आणि खूप सोप्या अशा पद्धतीने दाल फ्राय बनवणार आहोत। सर्वप्रथम एक वाटी डाळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यास ठेवून द्यायचे। ही डाळ पातेल्यामध्येच टाकायची शिजवायला, कारण कुकरमध्ये ही डाळ जास्त प्रमाणात शिजल्या जाते आणि आपल्याला भाजी तयार करण्यासाठी थोडी कमी अशी डाळ शिजलेली हवी असते, त्यामुळे आपण डाळ ही पातेल्यातच टाकायची। आपली डाळ चांगली शिजत आहे तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊयात। त्यासाठी एक छोटी वाटी धने, 2 लवंग, 1 विलायची, 1 बाजा, 1 कलमीचे तुकडं, 1 शेजपान, थोडेसे शेंगदाणे, थोडीशी कोथिंबीर, 2-3 हिरवी मिरची, 1 अद्रकचं तुकडं, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1 छोटा चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि 5 ते 6 लाल मिरची। आता आपण हे सर्व मसाले भाजून घेऊयात। सर्वप्रथम तयार आपण लाल मिरची भाजून घेऊ। मिरची हे मंद आचेवर भाजायची। त्यानंतर खडे मसाले भाजून घ्यायचे। खडे मसाले भाजताना गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आणि सर्व खडे मसाले एकत्र भाजून घ्यायचे। मसाले भाजत असताना त्यावर थोडेसे तेल टाकायचे, म्हणजे आपले मसाले खमंग असे भाजले जातील। मंद आचेवर खडे मसाले आपले भाजलेले आहेत। त्यानंतर आपण बारीक चिरलेलं खोबरं टाकून लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। खोबरे झाल्यानंतर आता बारीक चिरलेला कांदा लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि कांदा भाजताना त्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे, म्हणजे आपला कांदा हा चांगला भाजला जाईल। कांदा हा कच्चा अजिबात ठेवायचा नाही, त्याला चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजायचा। आणि आता तुम्ही बघू शकता मी एकदम लालसर रंग येईपर्यंत कांदा भाजलेला आहे। कांदा भाजण्यासाठी 2 ते 3 मिनिट आपल्याला इथे लागणार। आता कांदा काढून घ्यायचा। आता सर्व मसाले आपण आता ह्याचं वाटण तयार करणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण खडे मसाले टाकून खडा मसाला हा मिक्सरला चांगला बारीक फिरवून घ्यायचा। खडा मसाला न पाणी टाकताच मिक्सरमध्ये चांगला बारीक केल्यामुळे आपल्याला चांगली त्याची पूड बारीक मिळते। आता तुम्ही बघू शकता खूप चांगल्या अशा पद्धतीने आपला मसाला बारीक झालेला आहे। आता त्यामध्ये आपण लाल मिरची ऍड करायची आणि हे सुद्धा पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घ्यायचं, म्हणजे खडा मसाला आणि लाल मिरची यांची चांगली बारीक अशी पूड आपल्याला तयार होते। आता तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आपली खडा मसाला आणि लाल मिरचीची पूड तयार झालेली आहे। आता त्यामध्ये आपण खोबरे आणि भाजलेला कांदा, लसूण, अद्रक आणि थोडीशी कोथिंबीर हे सगळे टाकून मिक्सरला थोडे बारीक फिरवून घेऊयात। आणि हे सुद्धा टाकताना अगोदर पाणी टाकायचे नाही, अगोदर तसेच फिरवून घ्यायचे मिक्सरला, म्हणजे एकजीव होऊन जातात। आणि ते थोडेसे एक ना 2 वेळेस असे फिरवून घेतले मिक्सरला की मग त्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करायचं, म्हणजे आपलं मिश्रण असं बारीक असं वाटून तयार होते। आता आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता कढईमध्ये आपण तेल ऍड करायचं। तेल टाकताना आपण जेवढं रोजच्या भाजीसाठी टाकतो त्याच्यापेक्षा थोडंसं शिल्लक तेल टाकायचं, म्हणजे आपल्याला आपल्या भाजीला तरीही खूप चांगल्या पद्धतीने येईल। तेल आता हे चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आपलं तेल आता एकदम कडकडीत तापलेलं आहे। त्यामध्ये तयार केलेलं मिश्रण हे टाकून घ्यायचं आणि मिश्रण सगळं एकाच बरोबर टाकून घ्यायचं पूर्ण आणि पटापट हलवून घ्यायचं, म्हणजे आपलं मिश्रण जळणार नाही। आणि तेल हे तापलेलेच असायचं, त्यामुळे आपल्या भाजीला तरीही खूप छान येते।
आपलं तयार केलेलं वाटण हे तेलामध्ये मस्त असं मिक्स झालेलं आहे। तुम्ही बघू शकता एकदम मंद आचेवर असं हे शिजवून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची टाकायची आणि थोडीशी घेतलेली शेंगदाणे टाकून घ्यायचे आणि ते थोडेसे शिजवून घ्यायचे, म्हणजे त्यांची चव ही चांगली येते। तुम्ही बघू शकता खूप चांगल्या पद्धतीने आपलं वाटण हे तयार झालेलं आहे। 5 ते 10 मिनिट हे मिश्रण शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत। तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तेल आपल्या वाटणाला सुटलेलं आहे। आता या वाटणाला तेल सुटलं म्हणजे आपलं वाटण असं मस्त योग्य रीतीने तयार झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण दुसरे मसाले कोणतेच ऍड करायचे नाही, कारण आपण खडे मसाले पूर्ण घेतलेले आहे आणि तेही मिश्रण वाटण करून तयार घेतलेली आहे। त्यामुळे आपल्याला दुसरे काही मसाले वगैरे टाकायची गरज पडत नाही। फक्त याच्यामध्ये थोडीशी हळद आणि गरम मसाला ऍड करायचा आहे। त्यासाठी मी अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच गरम मसाला घेते आणि वाटणामध्ये चांगलं कालवून घेते। आता आपलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ही टाकून घ्यायची, म्हणजे आपल्या वाटणाला चांगली चव येते। मिश्रण आता असे मस्त तयार झालेले आहे आणि खमंग असा वास सुटलेला आहे। तुम्ही बघू शकता आता मस्त असं वाटण तयार झालेले आहे आणि आपलं वाटण हे तयार आहे खूप चांगलं। आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकून घ्यायची। त्याच्यामध्ये आता आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे पाणी टाकायचे। आता आपल्या आवडीनुसार आपल्याला घट्ट किंवा पातळ अशी जशी डाळ आपल्याला हवी आहे तसं त्यामध्ये पाणी ऍड करायचं। आता आमच्याकडे सर्वांना पातळ आवडते, मी म्हणून थोडंसं शिल्लक पाणी ऍड करते। आणि ही डाळ तुम्ही एखाद्या ज्वारीच्या भाकरी सोबत किंवा पोळी सोबत खायची, म्हणजे खूप छान लागते। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त अशी तरीदार आपली दाल फ्राय तयार आहे। आमच्याकडे या डाळीला दाल फ्रायच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। आणि मी यूट्यूबवर नवीन आहे, हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे। तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही चूक झाली असल्यास क्षमा करा। आणि आता बघू शकता आपली डाळ ही मस्तपैकी अशी तयार झालेली आहे। आता त्याच्यामध्ये थोडंसं वरून कोथिंबीर टाकायचं आणि आपल्या स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचं आणि तयार आहे आपली दाल फ्राय। मस्त अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला। आणि हो, तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद। आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला आणखी बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा।